बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शंकरनगर परिसरात राहणाऱ्या एका 4 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना 31 जुलै 2021 रोजी घडली होती। याच परिसरात राहणाऱ्या 43 वर्षीय नराधम धम्मपाल शंकर गवळी याने आपल्याच परिसरात राहणाऱ्या एका 4 वर्षीय बालिकेला लॉलीपॉप व चॉकलेट देण्याचं आमिष दाखवत घरात नेलं होतं व तिच्यावर लैंगिक अत्याचार केलं होतं। या प्रकरणी तात्काळ खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी धम्मपाल गवई याला अटक करून खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। आज या प्रकरणाचा निकाल आला असून 34 वर्षीय धम्मपाल गवई याला दोषी धरत न्यायालयाने 20 वर्षाचे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। या प्रकरणी सरकारतर्फे ॲडव्होकेट रजनी बावस्कर यांनी आपली बाजू मांडली आहे। ऐकूयात। नमस्कार, मी ॲडव्होकेट रजनी बावस्कर, एसपीजी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर, जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव। आज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 2 श्री कुलकर्णी यांनी एका प्रकरणामध्ये आरोपीस त्यांनी 4 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत सुनावली आहे। या प्रकरणाची हकीकत अशी की ही घटना दिनांक 31/7/2021 रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत शंकरनगर येथे घडली होती। सदर प्रकरणातील पीडिता ही केवळ 4 वर्षाची मुलगी तिच्या मोठ्या बहिणीसोबत आणि वडिलांसोबत मोहल्ल्यामध्ये उंट आला म्हणून ते पाहण्यासाठी आणि त्याच्यावर फेऱ्या मारण्यासाठी म्हणून गेली होती। तिच्या वडिलांनी तिची फेरी करून झाल्यानंतर तिला एका ओट्यावर बसवले आणि तो त्याच्या दुसऱ्या मुलीला घेऊन गेला। दरम्यानच्या काळात आरोपी धम्मपाल शेषराव गवई ह्याने त्या पीडितेस तू माझ्यासोबत चल, मी तुला चॉकलेट देतो, लॉलीपॉप देतो असं म्हणून कड्यावर उचलून त्याच्या वरच्या मजल्यावरील घरात नेले आणि तिचे कपडे काढून, त्याचे स्वतःचे कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, बलात्कार केला। दरम्यानच्या काळात पीडितेची आई, पीडितेची बहीण तिला शोधत होते कुठे गेली म्हणून आणि तिला आवाज देत होते। त्या आवाजामुळे आरोपी पीडितेस कड्यावर घेऊन त्याच्या घराच्या पायऱ्या उतरताना फिर्यादी तिची आई तिला दिसला आणि मग ती रडत होती। फिर्यादीची मुलगी फिर्यादीने तिला त्याच्या ताब्यातनं घेतले आणि तेव्हा रडत रडत पीडितेने घडलेली घटना फिर्यादीस सांगितली आणि तेव्हा तिच्या गुप्तांगावर सूज आल्याचे पीडितेच्या आईस समजले। तात्काळ पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे आरोपीविरुद्ध रिपोर्ट दिला। सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन PSI श्री सोळंके सर यांनी केला आणि सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे आम्ही 9 साक्षीदारांची साक्ष घेतली। ह्यामध्ये पीडितेची आई, फिर्यादी, पीडिता स्वतः, तिची बहीण आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली। दोषारोप सिद्ध झाला म्हणून आरोपीला भारतीय दंडविधान कलम 376 AB आणि बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षणचं कलम 6 नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला, परंतु आरोपीला एकाच कायद्याअंतर्गत शिक्षा सुनावता येते म्हणून विद्यमान न्यायालयाने आरोपीस बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 6 प्रमाणे 20 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे। तसेच 25,000 रुपये दंड न भरल्यास 1 वर्षाचा सश्रम कारावास आणि जी रक्कम दंडाची आहे ती जर आरोपीने विद्यमान न्यायालयात जमा केली तर ती रक्कम फिर्यादी यांना नुकसान भरपाई देण्याचा सुद्धा आदेश त्यांनी केलेला आहे। सदर प्रकरणामध्ये आम्हास कोर्ट मोरर म्हणून पोलीस स्टेशनचे ASI सुधीर काळे यांनी सुद्धा मदत केलेली आहे। आज आम्ही पीडितेस न्याय मिळवून देऊ शकलो याचा आम्हाला समाधान वाटतं। इंडिया न्यूज 24 करिता सचिन पाटील, बुलढाणा, शेगाव।